नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अखेर वाईमध्ये पाऊस सुरू झाला. बरेच दिवस सगळेजण चातकासारखे वाट पाहत होते. तो पाऊस आला. अतिशय वाईत मात्र अतिशय बारीक आहे. दिसतोय ना तुम्हाला. रस्ता कसा तरी ओला झालाय. झाडाखाली तर अजिबात नाहीच ओला झाला. कॅमेऱ्यावर थोडेसे शिंतोड उडताना दिसत आहेत. थोडासा अगदी थोडासा पाऊस आहे. सलूनमध्ये कसं दाढी करताना पाणी मारतात तसा पाऊस आहे. पण ठीक आहे, चला आला तरी हे महत्त्वाचं आहे. आता आज पडेल जास्त, उद्या पडेल, परवा पडेल, काहीतरी होईल. आला हे महत्त्वाचं आहे. काय ते ह्या वर्षी अंदाज म्हणून बघितले इतके अंदाज. रोज या जिल्ह्यात पाऊस पडेल, त्या जिल्ह्यात पडेल, मोठा पडेल, तुफान येईल, हे होईल आणि बघावं तर काहीच नाही. अमुक तारखेला मान्सून येईल, तमुक तारखेला शेवटी आपलं जे हे आहे जुनं हे शास्त्र पंचांग ते खरं ठरलं. त्याच्यात ज्या वर्षी अधिक महिना असतो तेव्हा पाऊस पुढं जातो हे सिद्ध झालं. मी पण असलं काय मानत नव्हतो, पण 2-3 वर्ष मी बघितले अधिक महिन्याची. सेम टू सेम असंच झालं. उशिरा पाऊस सुरू झाला. आता आलाच आहे पावसा तर जरा जोरात पड. आणि ह्या पावसामुळं काय पेरण्या होणार नाहीत. निदान कमीत कमी 2 वीत तरी जमीन ओली झाली पाहिजे. तेव्हा कुठं पेरण्याचा विचार करता येईल शेतकऱ्यांना. ह्या रस्त्याला डिवायडर टाकला आणि मध्ये झाडं लावल्यामुळं चांगलं दिसतं आता हा रस्ता. पाऊस जरी आत्ता कमी पडत असला तरी पडणार एवढं नक्की, कारण सगळीकडे ढगबीग भरलेले. हवामानात थोडासा गारवा आला आहे आणि आता चिन्ह दिसत आहेत की आता पाऊस पडतो म्हणजे मान्सून आला आहे आणि आहे पाऊस येणार जोरात. बौद्धन नाका इथं लय गर्दी व्हायला लागली. काही दिवसांनी इकडं उड्डाण पूल करायला लागेल. मगासपेक्षा थोडा पाऊस जास्त पडायला लागला. अगदी थोडा. कॅमेऱ्यावर ठिपके दिसतात बघा.
शाळेपाशी एक जण भेटला, तो म्हणला अजून हा वळवाचाच पाऊस आहे. पण मला मात्र असं वाटत नाही, कारण सतत थोडा का होईना बारीक बारीक का होईना पडतोय. हवेत गारवा आलाय. तर बघू काय ते. या इथं ह्या रस्त्यावर इतकी गर्दी असते कायम, गाड्यांची, माणसांची, 2 व्हीलर 4 व्हीलर, की लवकर जाताच येत नाही. मागच्या वर्षी पाऊस भरपूर होता, म्हणजे 22 मे पासूनच चालू झाला. वळवाच्या ह्याच्यात कधी मान्सूनचा मिसळला आणि कधी जोरात दोन्ही चालू झाले. भरपूर पाऊस मागच्या वर्षी. यावर्षी पण पाऊस पडेल भरपूर असं वाटतंय. फक्त अधिक महिन्यामुळे उशिरा सुरू झाला एवढंच. रस्ता भिजतो लवकर, पण शेतातली माती काय लवकर भिजत नाही. ती आता भिजली पाहिजे तर पेरण्या होतील. हा रस्ता एक खणून ठेवलाय 6 महिने झाले. आता इथलं धुरळा उडायचं बंद होईल पाऊस पडल्यामुळं, पण चिखल होणार आणि परत आणखी खड्डे होणार. वाट लागणार. आम्ही राहतो तिथे 31 वाजता
ती याची पाण्याची पाईप टाकण्यासाठी खणून ठेवले. आता होणार चिखल. हा कावळा काय करतोय? जोरात चालू झाला पाऊस.